हॅलो स्टुडंट, इनडेफिनाइट इंटिग्रेशन ह्या चॅप्टरची आपण सुरुवात केली होती. त्यातलं एक्झरसाइज जी फर्स्ट आहे ती आपण बघितली. त्या एक्झरसाइज मधले जे एक्झाम्पल्स होते ते त्याच्या अगोदर जे आपण फॉर्म्युले बघितले त्याच्यावर डिपेंड असलेले एक्झाम्पल्स होते. आता इथून पुढचे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करत असताना प्रत्येक एक्झरसाइजच्या अगोदर नवीन टेक्निक आणि नवीन फॉर्म्युले जे आहेत त्यांचा सेट तुम्हाला मिळत जातील. मागच्या फॉर्म्युल्यांचा सुद्धा रेफरन्स घ्यायचा, मागचे फॉर्म्युले सुद्धा आपल्याला यूज करायचे. त्याच पद्धतीने जे नवीन फॉर्म्युले मिळतील त्या नवीन फॉर्म्युल्यांचा सुद्धा यूज करून ज्या टेक्निक्स नवीन आपण बघणार आहोत त्या टेक्निकचा यूज करून सगळे जे पुढचे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. जनरली हे जे प्रॉब्लेम्स आहेत इथून पुढचे तेच शक्यतो विचारले जातात आणि हेच प्रॉब्लेम परीक्षेमध्ये म्हणजे सर्व मार्कांसाठी 2, 3, 4 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात. ह्याच्यामध्ये इंटिग्रेशनचा टोटल 3 मेथड मध्ये डिवायडेशन केलेलं आहे आणि हे जे डिवायडेशन आहे त्याच्यामधलं पहिलं डिवायडेशन आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. त्याच्या नावातच आहे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय, पण कसं? बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड. आणि सबस्टिट्यूट मग एखादी फंक्शनची व्हॅल्यू टर्म्स आपल्याला करून मग त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आणि जे फॉर्म्युलेज आपण बघितले होते ते फॉर्म्युले किंवा नवीन फॉर्म्युले जे आपण बघणार आहोत ते फॉर्म्युले घेऊन आपल्याला ते इंटिग्रेशन शेवटी त्या आन्सर पर्यंत घेऊन जायचंय. ह्याला सबस्टिट्यूशन म्हणजे आपण ती व्हॅल्यू बदलून काहीतरी टर्म सबस्टिट्यूट करणार आहोत म्हणून ह्याला सबस्टिट्यूशन मेथड म्हटलं जातं. सबस्टिट्यूशन मेथड सर्वात मोठी मेथड आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वात जास्त टाइप्स आहेत. म्हणजे नंबर ऑफ टाइप्स, नंबर ऑफ क्वेश्चनचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत ते लक्षात आले तर मग तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड सगळी लक्षात येईल असा त्याचा अर्थ होतो. आणि प्रत्येक सबस्टिट्यूशन मेथड मध्ये वेगळ्या टेक्निकचा आणि जे डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा आपण सबस्टिट्यूशन बघितलं होतं तेच टेक्निक इथे सुद्धा काही प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला यूज करायचं आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मधले सबस्टिट्यूशनचे जे प्रॉब्लेम्स तुम्हाला जमत असतील, जे आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे सबस्टिट्यूशन साठी घेतले होते ते सगळे प्रॉब्लेम्स मधले जे सबस्टिट्यूशन्स आहेत ते सबस्टिट्यूशन इथे परत एकदा तुम्हाला यूज करायचे आहेत. प्लस अजून ह्याचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत ते यूज करायचे आहेत आणि काही फॉर्म्युलेज बदलतील ते फॉर्म्युले वगैरे बदलून तुम्हाला हा जो सबस्टिट्यूशनचा पार्ट आहे सगळ्यात मोठा पार्ट आहे हा सबस्टिट्यूशनचा. सो इंटिग्रेशन सबस्टिट्यूशनचं करता येणं म्हणजे अख्खा चॅप्टर तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीने असतं. दुसरी मेथड जी इंटिग्रेशनची आहे ती आहे इंटिग्रेशन बाय पार्ट. आणि इंटिग्रेशन बाय पार्ट ही जी मेथड आहे ती इंटिग्रेशनची आतापर्यंत तुम्हाला हे लक्षात आलं असेल इंटिग्रेशनचे आपण जेव्हा सेपरेशन करतो तेव्हा ते सेपरेशन करत असताना ऍडिशन आणि सबट्रॅक्शनच्या जर फॉर्म मध्ये त्या टर्म्स आल्या असतील तर सेपरेशन होतं. इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये हे सेपरेट दिलंय की जेव्हा दोन फंक्शन एकमेकांना मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये असतील आणि त्याचे इंटिग्रेशन जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते इंटिग्रेशन घेण्यासाठी वेगळी टेक्निक आहे ज्याला म्हटलं जातं इंटिग्रेशन बाय पार्ट. साध्या सोप्या भाषेमध्ये इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही असं सुद्धा त्याला म्हटलं जातं की दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये असेल तर त्या टर्मचं इंटिग्रेशन घेण्याची जी मेथड आहे ती मेथड वेगळी आहे, ह्याचा फॉर्म्युला वेगळा आहे, ह्याची टेक्निक वेगळी आहे. ती त्यावेळेस सांगेल ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन बाय पार्टला आपण सुरुवात करू. फक्त बेसिक एवढं लक्षात ठेवा, सबस्टिट्यूशन म्हणजे आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय करायच्या. बाय पार्ट म्हणजे काय? किंवा यू इंटू व्ही दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनच्या जर फॉर्म मध्ये असेल तर ते एक्झाम्पल म्हटले जातात इंटिग्रेशन बाय पार्टचे एक्झाम्पल. आणि तिसरा जो प्रकार आहे तो इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शन. ह्याचे जे एक्झाम्पल आहेत ते काही प्रमाणात कालच्या तासाला आपण सॉल्व्ह केले होते ज्याच्यामध्ये रॅशनल फंक्शन असतो. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे एकमेकांच्या फंक्शनचे वेगवेगळे फॉर्म्स असतात त्या पद्धतीने असतं. काल मी जसं सांगितलं तुम्हाला न्यूमरेटर इज इक्वल टू डिनॉमिनेटर असेल तर खालच्या सारखी वरची टर्म तयार करा आणि किंवा ह्याला डिवायडेशनची प्रोसेस सॉल्व्ह करा. नंतर आपण बघितलं न्यूमरेटर लहान डिनॉमिनेटर मोठा. न्यूमरेटर लहान आणि डिनॉमिनेटर जर मोठा असेल तर डिनॉमिनेटरला आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतात आणि ते फॅक्टर्स पाडण्यासाठीच इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शन जे आहे ते हे मेथड आहे
आणि ज्या केसमध्ये न्यूमरेटर मोठा आणि डिनॉमिनेटर लहान असतं त्या केसला आपण सॉल्व्ह करण्यासाठी कंपल्सरी कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतो. ही जी टेक्निक आहे ह्या टेक्निकला म्हणायचं इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. परत ह्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. जे हे जर एक्झरसाइज वाईज बघितलं तर एकाच एक्झरसाइज मध्ये दिलेत, पण एकाच एक्झरसाइज मध्ये 3 वेगवेगळे प्रकार ह्याचे असलेले दिसून येतात. म्हणून इंटिग्रेशनचा जो चॅप्टर आहे तो बऱ्याच मुलांना अवघड का वाटतो थोडासा, कारण त्याच्यामध्ये फॉर्म्युलेज वेगवेगळे आहेत आणि फॉर्म्युले बदलतात. प्रत्येक एक्झरसाइज मध्ये थोडेसे फॉर्म्युल्यांचा टाईप जो आहे तो वाढत जातो. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय केलं तर एकदा फॉर्म्युले घेतले की सगळे फक्त टेक्निक वाईज डेरिव्हेटिव्ह त्याचे बदलत गेले होते, बाकी आपण फॉर्म्युले नवीन काहीच बघितले नव्हते. इथे मात्र प्रत्येक एक्झरसाइज साठी तुम्हाला वेगळा सेट मिळेल फॉर्म्युल्यांचा आणि त्या टेक्निकनी फॉर्म्युल्यानुसार आपलं सिम्प्लिफाय करायचं. पण ते करत असताना मागचा पण रेफरन्स घ्यायचा आणि पुढचा पण रेफरन्स घ्यायचा, असं दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ते इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला मिळेल. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन असे 3 प्रकारे हे इंटिग्रेशन जो चॅप्टर आहे तो डिवाइड केलेला आहे. सबस्टिट्यूट म्हणजेच व्हॅल्यू व्हेरिएबलची सबस्टिट्यूट करून आपल्याला सिम्प्लिफाय करायची आहे. पार्ट म्हणजे काय की u इंटू व्ही फंक्शन जर मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये 2 फंक्शन दिलेले असतील तर ही जी टर्म आहे तिला म्हणायचं इंटिग्रेशन बाय पार्ट. आणि 2 फंक्शन हे एकमेकांच्या रेसिप्रोकल फॉर्म मध्ये एकमेकांच्या रॅशनल फॉर्म मध्ये म्हणूया. सो रॅशनल फॉर्म मध्ये जर असेल तर त्याला म्हणायचं इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. आणि हे जे आहे ते पार्शियल फ्रॅक्शन नुसारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना ही टेक्निक लक्षात घ्यायची आणि या टेक्निकचा सुद्धा यूज करायचा. प्लस त्याच्यामधल्या टाइप्स आहेत 3 वेगवेगळे टाइप्स, त्याचा सुद्धा यूज करायचा आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ह्या 3ही टाइप मधल्या हे सगळे जे 3ही टाइप आहेत ह्या 3ही टाइपचा यूज करून पुढचा जो चॅप्टर आहे तो सुद्धा आपल्याला तसाच सॉल्व्ह करायचा आहे. जे त्याही चॅप्टर मध्ये हे 3 पार्ट्स आहेत त्याही चॅप्टर मध्ये सोल्युशन असेच सॉल्व्ह करायचे जसे आता करणार आहोत. प्रॉब्लेम पण सेम आहेत, व्हॅल्यू पण सारख्याच आहेत, फक्त टेक्निक कुठे बदलेल ते मी त्यावेळेस सांगेल की एक एक्झाम्पल तुम्हाला दिल्यानंतर हे जर सगळं कळालं ना तो चॅप्टर ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येतो. त्यामुळे महत्वाचा हा चॅप्टर आहे. आणि त्यातली जी पहिली टर्म आहे ती आता आपण घेणार आहोत इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडचे हे काही फॉर्म्युलेज आहेत आणि हे बेसिक फॉर्म्युलेज आहेत की जे फॉर्म्युले या अगोदरच्या पण आपण टर्मचा जर फॉर्म बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा बघितलेले सेम टर्म्स आहेत, पण मॅक्झिमम ठिकाणी हे यूज होणार आहे. सबस्टिट्यूशन मेथड आहे आणि सबस्टिट्यूट आपल्याला व्हॅल्यू करायची, याचा अर्थ ही जी फंक्शनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल एखादं जो फंक्शन असेल आपलं एफ ऑफ एक्स, ह्याचं इंटिग्रेशन करायचंय तर ह्याच्यामध्ये व्हेरिएबल एक्स आहे आणि ह्या व्हेरिएबलच्या ऐवजी मला सबस्टिट्यूट करायचंय दुसरा व्हेरिएबल. तो व्हेरिएबल सबस्टिट्यूट करता येतो मला एफ ऑफ टी वेअर एक्स इज इक्वल टू टी म्हणता येईल. आणि हे जे म्हणते मी एक्स इज इक्वल टू टी त्याला सबस्टिट्यूशन म्हणायचंय. पण हे इतकं आता मी जे सिंपल एक एक्झाम्पल सांगितलं तेवढं नाहीये की त्याच्यामध्ये फंक्शन मध्ये परत फंक्शनचा फॉर्म असतो जो इथे तुम्हाला इंडिकेट केलेला आहे की एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स. कसं येतं की डीएक्स ची सुद्धा व्हॅल्यू आहे. डिफरन्शिएट आपल्याला ह्याही टर्मला नुसतं व्हेरिएबल बदलून नाही चालत, व्हेरिएबलची ती डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आहे ती सुद्धा आपल्याला कन्सिडर करावं लागतं, जी इंडिकेट होते डॅश या लेटरने. म्हणजेच फंक्शनचा डॅश असं आपण इंडिकेट करू, इथे फंक्शनचा डॅश अशी टर्म इंडिकेटच करावी लागते, त्याच्याशिवाय सिम्प्लिफिकेशन करता येत नाही. आणि म्हणूनच फंक्शन मध्ये जेव्हा एखादं कंपोजिट फंक्शनच्या फॉर्म मध्ये टर्म असते तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन ती टर्म सिम्प्लिफाय करायला लागेल, त्यालाच इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड म्हटलं जातं. हा बेसिक फॉर्म्युला, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात नाही घेतला तरी चालेल पण मेथड मात्र लक्षात घ्यायची, कारण मेथड नुसार आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. हे पाठ करण्याची गरज नाही, हा फॉर्म्युला पर्टिक्युलर पाठ करण्याची गरज नाही. हा पण सेकंड फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही. सेकंड फॉर्म काय आहे ह्याचा
तर मी मागे जे क्वेश्चन आपण एक्झरसाइज 1 सॉल्व्ह केली त्याच्या अगोदर जे फॉर्म्युलेज बघितले त्या फॉर्म्युल्यांमध्ये मी प्रत्येक फॉर्म्युल्यांचा मॉडिफाईड व्हर्जन एक्स प्लस बी च्या फॉर्म मध्ये सांगितलं प्रत्येक फॉर्म्युल्याचा, आणि तोच इथे दिलेला आहे की फंक्शन कुठलंही असेल तरी त्याचा आन्सर दुसरं फंक्शन येईल आणि त्याच्यामध्ये जो कोइफिशियंट आहे एक्सचा तो डिवाइड केला जाईल, हाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे जे मागचे आपण फॉर्म्युले बघितले एक्स प्लस बी शी रिलेटेड ते सगळे फॉर्म्युले इथे येतील. त्यामुळे हे पर्टिक्युलर हा फॉर्म जो आहे तो पाठ करण्याची गरज नाही, फक्त लक्षात घ्यायचं की मागे आपण तसं केलेलं आहे. ह्याच्यामध्ये फंक्शन कुठलेही असेल तरी आपण तेच करणार आहोत. एक्स प्लस बी चा जर फॉर्म असेल तर कोइफिशियंट डिवाइड आणि जे काही आन्सर असेल त्या फंक्शनचं ते आपण लिहिणार आहोत. इथे ती वेगळी टर्म दिसते, साहजिकच आहे प्रत्येक फंक्शनचं वेगळं आन्सर येतं, तेच आन्सर इथे दिसतं प्लस कॉन्स्टंट सी. त्यामुळे हे जे दोन फॉर्म्युलेज आहेत ते बेसिकली पाठ करण्याची गरज नाही, टेक्निक मात्र त्याच्या मागचं लक्षात घ्यायचं. नंतरचा मात्र हा आणि हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. हे जे 3 पॅटर्न आहेत ते महत्वाचे आहे आणि 3 जर व्यवस्थित ऑब्झर्व केले तर लक्षात येईल इथे डिनॉमिनेटरला फंक्शन आहे आणि न्यूमरेटरला त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. डिनॉमिनेटरला फंक्शन, न्यूमरेटरला जर डेरिव्हेटिव्ह असेल तर त्यांचा आन्सर लिहिताना तुम्हाला लिहायचंय लॉग ऑफ फंक्शन. पाठ करताना असंच करायचं, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असं पाठ नका करू, लॉग ऑफ फंक्शन म्हणायचं. डिनॉमिनेटर फंक्शन, न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन असं जर असेल तर आन्सर लिहायचं लॉग ऑफ फंक्शन प्लस टी. हे तुम्ही ऑलरेडी फॉर्म्युला बघितला 1/x इंटू dx. फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू बघा, एक्स फंक्शन जर घेतलं, एक्स जर फंक्शन घेतलं तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय दिसतो तुम्हाला 1, तोच इथे दिसतो एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणून ह्याचा आन्सर काय लिहितो आपण लॉग ऑफ फंक्शन, लॉग ऑफ एक्स प्लस सी. हेच आहे इथे, फक्त टर्म नीट ऑब्झर्व करायची, डिनॉमिनेटरला फंक्शन, न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह. ही जी टर्म आहे ती मॅक्झिमम प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला यूज करायची. म्हणजे जर 100 प्रॉब्लेम्स जर सॉल्व्ह करायला गेलात तर साहजिकच आहे त्यातले 60 प्रॉब्लेम तुम्हाला ह्याच फॉर्म्युल्याचा यूज करून सॉल्व्ह करता येऊ शकतात. अशा पद्धतीचे असतात, पण ऑब्झर्वेशन पॉवर नीट पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे कुठलं फंक्शन आहे आणि कुठला त्याचा डेरिव्हेटिव्ह. म्हणून डेरिव्हेटिव्ह चॅप्टर महत्वाचा आहे की लक्षात आला पाहिजे डेरिव्हेटिव्ह तो. नंतर हा जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा आपण बघितलेला आहे, आपला बेसिक फॉर्म्युला एक्स रेज टू एन चा, तोच फॉर्म्युला आहे फक्त फंक्शनच्या फॉर्म मध्ये. पण एक्स रेज टू म्हणजे फंक्शन रेज टू एन असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय झाला असेल, फंक्शन रेज टू एन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय झाला असेल तर त्याचा आन्सर लिहिता येतो आपल्याला फंक्शन रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. जसं याचा आन्सर आपल्याला लिहिता येतं एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. हे जसं लिहिता येतं तसंच त्याचंही आपल्याला लिहिता येईल आणि त्याच्यानुसार सिम्प्लिफिकेशन करता येतं. थोडेसेच एक्झाम्पल आहे ह्याच्याशी रिलेटेड पण आहेत. ह्याच म्हणजे पुढच्या एक्झरसाइज मध्ये 3.2 च्या एक्झरसाइज मध्ये जास्त एक्झाम्पल्स आहेत, नंतर मात्र ह्याची गरज पडत नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला जो आहे फार कमी ठिकाणी यूज होतो. टर्म लक्षात घ्यायची या फॉर्म्युल्यानुसार, या फॉर्म्युल्यानुसार ही टर्म लक्षात द्यायची. फक्त लक्षात ठेवा की डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्हची टर्म त्याच्या शेजारी असली पाहिजे तरच हा फॉर्म्युला यूज करता येईल, अदरवाईज तो फॉर्म्युला यूज करता येणार नाही. इथे पण त्याचा डेरिव्हेटिव्ह आहेच त्याच्या शेजारी, एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1, तो आहेच इथे, पण तो 1 अब्सेंट असतो. आपण 1 कधी मल्टिप्लाय फॉर्म मधला लिहित नाही, आहे तो पण इनविजिबल फॉर्म मध्ये, आणि म्हणूनच ही जी टर्म व्हॅल्यू आहे त्याच्यानुसार हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पुढची जी टर्म आहे ती परत एकदा डिनॉमिनेटरला रूटचा फॉर्म आहे, फंक्शन आहे पण डिनॉमिनेटरला रूटचा फॉर्म आहे, आणि हा जो फंक्शन आहे त्याचा न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह आहे सिंपल फॉर्म मधला, रूटच्या फॉर्म मधला नाहीये, सिंपल फॉर्म मधला म्हणून म्हणते. सो डिनॉमिनेटरला रूट मध्ये फंक्शन आणि न्यूमरेटरला त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर 2 टाइम रूट ऑफ फंक्शन. हा बेसिक फॉर्म्युला कुठला आहे आपला स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंटू डीएक्स, सॉरी 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंटू डीएक्स. टर्म काय येते 2 रूट एक्स. हा बेसिक फॉर्म्युला,
इथे पण बघा रूट मध्ये एक्स व्हेरिएबल सपोज करा, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1, तो न्यूमरेटरला दिसतो, म्हणून ह्या टर्मची आन्सर व्हॅल्यू काय लिहायची 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ ए. तोच टेक्निक इथे यूज केलाय. जसं मी सांगितलं की हा फॉर्म्युला मॅक्झिमम ठिकाणी यूज होतो, तसाच हा फॉर्म्युला मॅक्झिमम ठिकाणी यूज होतो. जिथे जिथे डिनॉमिनेटरला रूटचा फॉर्म आहे तिथे तिथे हा फॉर्म्युला तुम्हाला जास्त वेळा दिसून येतो. सो हे जे दोन फॉर्म्युले आहेत ते बेसिकली सर्वात जास्त ठिकाणी यूज होतात कम्पेअर टू दिस. आणि हे तीनच पाठ करायचे व्यवस्थित. ही टेक्निक मात्र कायमस्वरूपी लक्षात घ्यायची आणि त्याच्यानुसार प्रॉब्लेम जे आहेत ते आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. सबस्टिट्यूशन मेथडचे सुरुवातीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते एकदम इझी आहेत. ते 2 मार्कांचे सबस्टिट्यूशनचं फक्त टर्म लक्षात आली पाहिजे, डेरिव्हेटिव्ह लक्षात आलं पाहिजे आणि हे इमॅजिनेशन तुम्हाला करता आलं पाहिजे की सबस्टिट्यूशन मेथड आपण यूज करत असताना डेरिव्हेटिव्ह लक्षात यायला पाहिजे की ही टर्म म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि ही टर्म म्हणजे त्याचं फंक्शन आहे. प्रॉब्लेम मध्ये ते आहे पण ते तुम्हाला सॉर्ट आउट करता आलं पाहिजे की हा हे आहे आणि हे आहे. म्हणजे हे इमॅजिनेशन आहे ना ते अगोदर झालं पाहिजे आणि मग रायटिंग झालं पाहिजे. हे जर तसं जमलं ना तर मग हे सगळं जे चॅप्टर आहे ते एकदम इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकेल. पुढचे एक्सरसाइज जे आहे एक्सरसाइज 3.1 त्याचे 2 पार्ट आहेत. त्यातला पहिला पार्ट आहे ए.